लॉ ऑफ अट्रॅक्शन असतो का, किंवा मर्फी लॉ ज्याला म्हणतात, म्हणजे तुम्हाला जे हवंय त्याचा आज विचार करा आणि ती गोष्ट घडेल, असा एक लॉ आहे. पण तो खरा आहे का? तो कितपत योग्य आहे? कुणाला गाडी घ्यायची, मग आज गाडीचा विचार केल्यावर खरंच त्याला गाडी मिळेल का? खरं तर मी सुद्धा या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. मात्र माझा एक अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. मी तलाठी पदावर काम करत असताना माझी इच्छा होती की अधिकारी म्हणून मी एखाद्या चांगल्या पदावर बसावं. मी जेव्हा YouTube उघडायची आणि मोटिवेशन शोधायची, मी बऱ्याचदा मोटिवेशन सर्च करताना तलाठी ते अधिकारी असे शब्द टाइप केले. मी असा व्यक्ती शोधत होते जो तलाठी पदावर राहून अधिकारी झालाय. दुर्दैवाने मला असा कुठलाही व्हिडिओ मिळत नव्हता. नक्कीच असे कोणीतरी असतील, मात्र मला असा मोटिवेशनल व्हिडिओ मिळाला नाही. आज एक गोष्ट मला रिअलाइज झाली. 3 महिन्यापूर्वी तलाठी ते अधिकारी नावाचा माझा स्वतःचाच एक व्हिडिओ रिलीज झाला आहे, ज्याच्यामध्ये मी तलाठी पदावर बसून अधिकारी कशी झाले हे मी सांगितलं आहे. अगदी 2 मिनिटापूर्वी ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि ती तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी असे वाटलं. आता हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे की माझ्या कष्टांचं फळ, हे तुम्हीच ठरवा. मात्र एक गोष्ट पक्की, जेव्हा एखाद्या गोष्टीचा तुम्ही सतत ध्यास घेता, ती गोष्ट एक दिवस तुम्हाला नक्की मिळते आणि तिथे फक्त आणि फक्त तुमचे परिश्रम आणि तुमचे कष्टच गरजेचे असतात. आय होप की तुम्हाला या स्टोरीमधून थोडं तरी मोटिवेशन मिळालं असेल.